एवढं काय नीट झालं की आपल्या मागे लागली होती, परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसाने वाचलाय, ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता. वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता. त्यामुळे वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेध देखील आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून. मी म्हणलं 4 महिन्यात होतो, वर्ष कशाला. उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडं उभारणार का तिकडं उभारणार. मला एक सांगायचंय या निमित्तानं, जे आता इकडं उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही, आणि तिकडची आहे ती आता त्यांनीच उभारायचं का पोराला उभा करायचं. अभिजित असला तर भ्यायला लागली ती, आणि आपण 2 वर्षातली पार्टी दोन्हीकडे भ्या दाखवायला लागलोय. त्यामुळे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाली आहे, ही तुमच्या माझ्या ह्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिलेत तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळेजण मला साथ मोठ्या संख्येनं देताय. तुम्ही युवक वर्ग आज वडीलधारे सगळेजण त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे, म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळतंय. आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवताही नाही. ज्यावेळेस आपलं ठरल त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे. आणि मग आपलं कधी ठरवायचं ही आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमिकाव्याप्रमाणे ठरवूया आणि उद्याची लढाई जिंकूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.